है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। ताली बाजू हाथ वर। प्रसन्न प्राहतो नामनो संस्मितं भक्तिवर्धनः तुष्टो वेद्यं वत्सो पूजयास्मिन् महादिने। केतकी पुष्प महादेवाला शरण जाऊन म्हणतो, हे प्रभो मला क्षमा करा की मला ब्रह्मदेवानं खोटं बोलायला लावलं, पण मी आपल्याला शरण आलेलो आहे, काहीतरी मला उशाप द्या। केतकी पुष्पानं उशाप मागितला, त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि महादेवानं सांगितले की हे केतकी पुष्पा, मी तुला पूजेतून वर्जच करणार, कारण एकदा मी तोंडातून शब्द काढला की ती अटळ आहे। पण मी तुला आशीर्वाद देतो की न कळत तुला जर कोणी माझ्या शिवपिंडीवरती अर्पण केलं, न कळत तू माझ्या शिवपिंडीवरती आला तर मात्र मी तुझा स्वीकार करेल, तुझा सुगंध मी स्वीकार करेल, न कळत आला तर तुझा स्वीकार करेल। पण माहिती असून लोकांनी जर मला केवढेच फुल वाहिलं तर त्या माणसाला मी नरकामध्ये घालेल, आणि तो नरक म्हणजे रवरव नावाचा नरक आहे। महादेवाला सगळे फुलं चालतात, फक्त केवढेच फुल आणि चाफा चालत नाही, बाकी सगळे फुलं वाहिलेले चालतात। महादेव प्रसन्न होऊन भगवान विष्णूकडे पाहून म्हणतात की हे विष्णू, तू सत्य बोललास, तू खरं बोललास, तू मला शरण आलास, म्हणून मी आशीर्वाद देतो की भारत देशामध्ये तुझेच कथा कीर्तन चालतील, भारत देशामध्ये तुझेच उत्सव चालतील, व्रतवैकल्य तुझेच चालतील, आणि आशीर्वाद देतो एक विशिष्ट महिना मी तुझ्यासाठी ठेवतो, आणि तो म्हणजे अधिक मास आहे। पहा, तो विशिष्ट महिना आहे। महादेवानं आशीर्वाद दिला म्हणून तर त्यांना एक अधिक मास हा एक जास्त एक महिना मिळालेला आहे। आणि प्रसन्न होऊन महादेवानं आपल्या जवळचं चक्र घेतलं, त्याला सुदर्शन चक्र म्हणता ना तुम्ही। महादेवानं आपल्या जवळचं सुदर्शन चक्र प्रत्यक्ष विष्णूच्या हातामध्ये देऊन सांगितलं की आजपासून हे चक्र मी तुला अर्पण करतो, म्हणून भगवान विष्णूच्या बोटामध्ये जे चक्र फिरतं ते महादेवानं दिलेलं आहे, ते साधारण नाही। प्रसन्न झाले महादेव, आशीर्वाद दिला, महादेव निघून गेले। आणि त्यानंतर प्रसंग असा झाला की ब्रह्मदेव घरी आले, ब्रह्मदेवाला आपली चूक समजली, ब्रह्मदेव विचार करतात मी खोटं बोललो, हे बरोबर नाही। परत ब्रह्मदेव निघाले विष्णूकडे काही दिवसांनी, देन मे शप्तः पुण्यम भविष्यति न महत्तरः। आणि ब्रह्मदेव वैकुंठ नायकाला म्हणतात की हे विष्णू माझ्यासोबत चला तुम्ही, मी खोटं बोललोय महादेवाला, त्यामुळे त्यांनी मला शाप दिला, पण मला या अपराधाची क्षमा मागायची आहे, तुम्ही चला कैलास पर्वतावर। भगवान विष्णूनं ब्रह्मदेवाला सोबत घेतलं, कैलास पर्वतावरती आणलं, आणि कैलास पर्वतावरती या दोन देवांनी महादेवाची पूजा केल्याचं वर्णन आहे। आणि तो दिवस कोणता होता माहिती आहे का? भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवानं या दोन देवांनी कैलास पर्वतावर महादेवाची पूजा केली, तो दिवस होता महाशिवरात्रीचा दिवस होता। ब्रह्मदेवानं पूजा केली महादेवाची आणि विनंती केली की प्रभो माझ्यावरती रागवू नका, मी शरण आलेलो आहे तुम्हाला। महादेव प्रसन्न झाले आणि महादेवानं आशीर्वाद दिला की जो माणूस शिवरात्रीच्या दिवशी मला एक जरी बेलाचं पान वाहील तर त्या माणसाची सकल मनोकामना मी पूर्ण करेल। म्हणून महाशिवरात्रीचा दिवस फार महत्त्वाचा आहे।
पर्व कालामध्ये महाशिवरात्रीचा दिवस आहे. पर्वकाल जे सांगितलेत ना, रामनवमी पर्वकाल, गोकुळ अष्टमी हा पर्वकाल, महाशिवरात्री हा पर्वकाल. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंभो जागृत अवस्थेमध्ये असतात आणि आपल्या भक्तावरती कृपा करण्यासाठी तयार असतात. म्हणून शिवरात्रीला महादेवाला रुद्राचा अभिषेक करा. काय भाग्यवान आहोत की आपले अडकेश्वर महादेव या सुंदर मंदिरामध्ये विराजमान झालेत. मी धन्यवाद देईल प्रदीपजी मिश्राला की तुमच्या हृदयातली भक्ती वाढवली, मंदिर किती छान झाले आपलं हे. कोणाच्या माध्यमातून का होईना, कोणाच्या माध्यमातून का होईना, त्या मंदिराला एक प्रकारे त्या मंदिराला असे तेजस्वीपणा आलेला आहे. तुम्ही बघा तेजस्वीपणा. अडकेश्वर महादेवाच्या कृपाशीर्वादाने भाग्यवान आहोत की आपल्याला ही शिवमहापुराणाची कथा श्रवण करायला मिळते. आणि ब्रह्मदेवानं पूजा केल्यानंतर कैलासामध्ये महादेवाला विनंती केली की महादेवा मला गुरुमंत्र द्या. महादेवानं ब्रह्मदेवाच्या कानामध्ये गुरुमंत्र दिला. शब्द नीट ऐका माझे. महादेवानं गुरुमंत्र दिला ब्रह्मदेवाच्या कानामध्ये, विष्णूच्या सुद्धा कानामध्ये महादेवाने गुरुमंत्र दिला. म्हणून जगाच्या पाठीवरती पहिले जर गुरु कोण असतील ते आमचे महादेव आहेत. आजिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आजिनाथ गुरु सकळ सिद्धांत, सकळ सिद्धांत, आजिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आजिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आजिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आजिनाथ गुरु सकळ सिद्धांत. मथुरा दयाचा मुख्य शिष्य, मुख्य शिष्य, मथुरा दयाचा मुख्य शिष्य, पहिले गुरु जर कोण असतील तर ते शिवशंकर पहिले गुरु, आणि त्यानंतर दुसरी ही परंपरा, हा गुरुमंत्र देण्याचा अधिकार दत्तात्रयाकडे आला. शब्द बार काही नाही का. महादेव पहिले गुरु, त्यानंतर तो अधिकार दत्तात्रयाकडे आला, मग तो अधिकार नवनाथांकडे आला, आणि नवनाथांमध्ये मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राकडे आला, मच्छिंद्राकडून गोरक्षाकडे गेला, तो अधिकार जालंधरांकडे आला, कानिपनाथांकडे आला, चरपटीनाथाकडे आला, नागेशनाथाकडे आला, तो अधिकार भरतनाथ, रेवणनाथ, गहिनीनाथ इथपर्यंत आला. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोला गोलशात हो, मच्छिंद्राने बोला गोलशात केला, मच्छिंद्राने बोला गोलशात केला, पण जगाच्या पाठीवरती पहिले गुरु जर कोण असतील तर ते महादेव पहिले गुरु आहेत. आजही तुम्ही चारही दिशेकडचे शंकराचार्य बघा. हे शंकराचार्य कोण आहेत?
शंकराचार्य म्हणजे महादेवाचं स्वरूप आहे. पण जगाच्या पाठीवरती पहिले गुरु जर कोण असतील तर ते महादेव. त्यानंतर तो अधिकार दत्तात्रयाकडे, तो अधिकार नवनाथांकडे, म्हणे तो अधिकार नंतर निवृत्तीनाथाकडे, तो अधिकार नंतर आमच्या ज्ञानदेवांकडे आलेला आहे. गुरुपदाचा अधिकार त्यानंतर मुक्ताबाईकडे आलेला आहे. ऐकताय ना तुम्ही? गुरुपदाचा गुरुमंत्र देण्याचा अधिकार मुक्ताबाईपासून नामदेवांपर्यंत तो अधिकार, आणि नामदेवापासून आमच्या वारकरी संप्रदायाकडे तो अधिकार येऊन प्राप्त झालेला आहे. जगाच्या पाठीवरती फक्त एकच संप्रदाय असा आहे, तो वारकरी संप्रदाय, की कधीही आपल्या रस्त्यावरून दुसरीकडे चुकला नाही. बाकीचे अनेक संप्रदाय झालेत, पण एक जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदाय, तो अखंडपणे स्वतःही नामस्मरण करत आहे आणि गावातल्या सगळ्या लोकांना नामस्मरणाला एकंदर लावत आहे. क्या बात आहे. वारकरी संप्रदायाचा गुरुमंत्र तोच सगळ्यांना सिद्ध आणि प्रसिद्ध, तो म्हणजेच रामकृष्ण हरी हा गुरुमंत्र आहे. या मंत्राचा नुसता जप जरी केला तर जीवाचा उद्धार आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, जय हो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपा सर्व मंत्र हा मंत्र मंत्र हा वारकरी संप्रदायाकडे हा मंत्र, हा गुरुचा अधिकार येऊन प्राप्त झालेला. पण पूर्वीचे गुरु हे अधिकारी होते. तुम्ही आजही गुरु दत्तात्रयांचं चरित्र जर काढलं तर गुरु दत्तात्रयानं आपल्या शिष्याला सांगितलं होतं की शिष्या, हे सगळे शेतामध्ये कंस आलेले आहेत, ते कापून घरामध्ये भरून ठेव. तर शिष्याचा सुद्धा गुरुवरती तेवढा विश्वास होता. माझ्या गुरुनं मला सांगितलं कंस घरात भरून ठेव. तो शिष्य घरामध्ये आला आणि आपल्या बायकोला म्हणतो, अगं माझ्या महाराजांनी, माझ्या गुरुनं सांगितलं कंस कापून घरामध्ये भरून ठेव, घे हातामध्ये विळा आणि चल कंस कापायला. बायको शिवाय देऊ लागली. काय म्हणे तुमचे गुरु कंस कापायला लावायला लागले? तुमच्या गुरुला काय कळतं का? उद्या खळ्या दळ्याचे दिवस आहेत.
दाणे चांगले भरले नाहीत अजून. नवरा म्हणतो माझ्या गुरुनं सांगितलंय ना, हातामध्ये विळा घेऊन चल कंस कापायला. बायको ऐकत नव्हती, नवऱ्यानं तोंडात मारली चांगली ताडकन तोंडात, तू चलती का नाही विळा घेऊन. आता बायकोचं काय चालणार आहे नवऱ्याच्या समोर. तिनं आपल्या हातामध्ये विळा घेतला, ती शेतामध्ये निघाली, सण कंस कापू लागली, सगळे भरून ठेवले घरामध्ये कंस. आणि प्रसंग असा झाला तुम्हाला सांगतो, त्या दिवशी गाराचा पाऊस झाला रात्री आणि सगळ्याचं धान्य गेलं, मात्र याचं एकट्याच वाचलं. जे काय भरलेले होते दाणे ते त्याचं वाचलं. पहा बायको म्हणते अगं बाई मी 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 तर तुमच्या गुरुला शिव्या दिल्या म्हणे. नवरा म्हणतो पाहिलं ना मी तुला काय म्हटलं होतं, माझे गुरु अधिकारी आहेत. ते पूर्वीचे गुरु अधिकारी होते, आताचे गुरुच गुरु गुरु करायला लागलेत. पाणी पिना छान के गुरु करना जान के. गुरु जरा पाहून करत जा. जीवाचा उद्धार करणारा तो गुरु असतो. पावशर वांगे जर तुम्ही विकत घेता तर किती पाहून घेतात तुम्ही पावशर वांगे. किती परेशान करतात भाजीवाल्याला तुम्ही. वांगे चांगले आहेत का, खिडके तर नाही ना. 15 रुपये पावशर एवढा भाव असतो का. 15 रुपये पावशर म्हणजे फार भाव आहे का. एवढा भाव असतो का. 10 न द्यानं. म्हणजे साधे पावशर वांगे तुम्ही घेतात तर एवढे विचारपूस करतात. एकच वेळची भाजी येते, एवढा तुम्ही तपासून घेतात. मग मला हाच मुद्दा मांडायचा की जीवाचा उद्धार करणारा गुरु तुम्ही तपासून नाही घेणार. जीवाचा उद्धार करणारे आहेत ते, आयुष्यभराचे आहेत. एकदाच गुरु केला जातो, गुरुमंत्र कानामध्ये घेतला जातो, परत परत नसतो. बाई मी नगदी रुपया दिला आणि गुरु केला. दगड उचलला की गुरु आहे. सध्या तर सुळसुळाट चालू आहे गुरूंचा. सध्या 2 लोक फार मजेत आहेत. पहिले महाराज लोक आणि दुसरे राजकारणी लोक. गडगंज संपत्ती त्यांच्याकडे, पण मी सोडून माझा स्टॉक अजून फार भरायचा बाकी आहे. तू माझ्याकडे डोळे वाटवून पाहू नका. माझं आत्ताशिक चालू झालंय, बाकीच्या महाराज लोकांचा स्टॉक भरलाय. पण आपलं साधं सुद्धा काम आहे. पहा गुरु सुद्धा पाहून करा, व्यवस्थित करा. महादेवानं ब्रह्मदेवाच्या कानामध्ये गुरुमंत्र दिला, विष्णूच्या कानामध्ये गुरुमंत्र दिला. आणि गुरुमंत्र कोणता दिला. ओम नमः शिवाय हा गुरुमंत्र दिला. म्हणून शिवपुराणाचा मुख्य मंत्र सांगितलेला आहे ओम नमः शिवाय. हा मुख्य मूळ मंत्र आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये मूळ मंत्र सांगितलेला आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक पुराणामध्ये, या पुराणामध्ये ओम नमः शिवाय मूळ मंत्र. तुम्ही जरा भागवताकडे या. भागवताचा मूळ मंत्र कोणता आहे माहिती आहे तुम्हाला. हा ओम नमो भगवते वासुदेव हा मूळ मंत्र आहे भागवताचा. तुम्ही रामायणाकडे या. मूळ मंत्र कोणता आहे. 13 अक्षरी. श्रीराम जय राम जय जय. मोजून पहा, 13 अक्षरी मंत्र. श्रीराम जय राम जय जय राम हा मूळ मंत्र आहे रामायणाचा. गणेश पुराणाचा मूळ मंत्र ओम गंगणपतये नमः. गंगणपतये नमः हा मूळ मंत्र. प्रत्येक ग्रंथामध्ये मूळ मंत्र असतो. पण शास्त्र असं सांगतं की बाईनं ओंकाराचा उच्चार करू नये. महिलांनी ओंकाराचा उच्चार कधीही करू नये. म्हणून तुम्हाला जर उच्चार करायचा असेल तर ओम नमः शिवाय हा मंत्र न म्हणता महिलांनी श्री शिवाय नमस्तुभ्यम, महिलांनी या मंत्राचा जप करावा. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा तुमच्यासाठी मंत्र आहे. ओंकाराचा जप करू नये हे लक्षात ठेवा. महिलांनी ओंकाराचा जप करू नये. महिलांनी सप्तशतीची पोथी वाचू नये. महिलांनी गुरुचरित्राची पारायण करू नये. महिलांनी नवनाथाचं पारायण करू नये. गायत्री मंत्राचा जप बायकांनी कधीही करू नये. का करू नये तुमचा प्रश्न आहे ना. का करू नये ऐका तुमच्या प्रश्नाचं उत्तर. गायत्री मंत्राचा जप, ओंकाराचा जप किंवा
गुरुचरित्राची पोथी, हे ते नवरात्रामध्ये सप्तशतीची पोथी, हे सगळे ग्रंथ वाचन करण्यासाठी आपलं शरीर पवित्र असावं लागतं. महिलांचं शरीर पूर्ण पवित्र नाही आहे. 4 दिवसाचे मासिक धर्म तुमच्याकडे आलेला आहे. त्यामुळे तो अधिकार ओंकाराचा किंवा गायत्री मंत्र म्हणण्याचा तो अधिकार तुमच्याकडून काढून घेतला आणि तो अधिकार फक्त पुरुषांना दिलेला आहे. मग तुमचा नवरा करू शकतो गायत्री मंत्राचा जप, सांगून सुद्धा महिला ऐकणार. ती गायत्री मंत्राची कॅसेट तुम्ही ऐकतात. कोण आहे गायिका? ती गायिका कोण आहे? अनुराधा पौडवाल. गायत्री मंत्राचा जप करणारी ती कॅसेट, ती गायिका अनुराधा पौडवाल. तुम्ही तिचं थोडंसं कुंडली काढा आणि बघा तुम्ही त्या अनुराधा पौडवालचा कितवा नवरा आहे माहिती का? 4था. गायत्री मंत्र म्हणून 3 तर खालासच केलेत बाईनं. आता 4थ्यावर गदा आली. आता शास्त्रात सांगितलं ह्या गोष्टी करू नका, कशाला नादी लागायचं? करू नका, काही गरज नाही. गायत्री मंत्राचा जप करणं साधारण गोष्ट नाहीये. अहो, या ओंकारातूनच गायत्रीचा त्या ठिकाणी निर्मिती झाली. गायत्री मंत्राची निर्मिती ओंकारातून झालेली आहे. ओंकारापासून वेद निर्माण झालेले आहेत. ओंकारापासून उपवेद निर्माण झालेले आहेत. छंद निर्माण झाले आहेत. हे पुराण सुद्धा ओंकारापासून निर्माण झालेले आहेत. म्हणून ओंकाराचा जप बाईनं करू नये. गुरुमंत्र जर कानामध्ये तुम्हाला जर भेटला तर तुम्ही विद्वान माणसं पहा काय करतात. ते विद्वान माणसं ओंकाराचा मंत्र तुमच्या कानात, जे सद्गुरू असतात ते ओंकाराचा जपत देत नाहीत तुम्हाला. ओंकार पुढे मंत्र म्हणण्याच्या आधी पहिले ओम म्हणावं लागतं ना. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्ट. ओम पहिले लागला का नाही? त्याच्याशिवाय मंत्रच पूर्ण होत नाही. म्हणून शक्यतो जे खरे गुरु आहेत ते ओंकार तुमच्या मुखात तुमच्या तोंडामध्ये उच्चारतच नाही. तुमच्या कानामध्ये मंत्र देत असताना कधी उच्चारत नाही. ते ओंकार रहित मंत्र बायकांना देत असतात. त्यासाठी अधिकारी पुरुष असला पाहिजे. यत्र प्रतिष्ठितं येन मदीयं देह सर्विनः तत्र प्रतिष्ठा सोहम प्रतिष्ठापो वत्सलो. शिवभक्तांनी ओम ओम नमः शिवाय, जे पुरुष मंडळी आहेत शिवभक्तांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. महिलांनी श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा. आणि शक्यतो जप जर करायचा असेल तर किती जप करावा? 13 कोटी जप करा. 13 कोटी. आता प्रत्येक जेवढा तुम्ही जप केला तेवढा फायदा आहे. तुम्हाला फायदा सांगतो, शिवमहापुराणात आलेला आहे. 1 कोटी जप जर तुम्ही केला तर घरामध्ये सुख प्राप्त होत असतं. 2 कोटी जप केला घर शुद्ध होत असतं. 3 कोटी जप केला कुलदैवत घरातलं प्रसन्न होत असतं. 4 कोटी जप तुम्ही जर केला तर लक्ष्मी घरामध्ये टिकत असते. अनुभव घ्या तर खरी. हे सगळे फुकटचे आहेत सगळे उपाय. तुम्हाला काही रुपये सुद्धा कोणाला द्यायची गरज नाहीये. लक्ष्मी टिकत नाही ना, 4 कोटी जप करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय करून तर पहा. बरं, फक्त वेळ द्यायचा आहे तुम्हाला. बाकी काही पैसा द्यायचा नाही, काही कोणाशी बोलायचं नाही. फक्त श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. 5 कोटी जप करा, नारायण तुमच्यावर प्रसन्न होतील. 6 कोटी जप करा, तुमचं मन शुद्ध होईल. 7 कोटी जप करा, देह शुद्ध होत असतो. 8 कोटी जप करा, घरातले देव प्रसन्न होत असतात तुमच्यावरती. 9 कोटी जप करा, ग्रामदेवता प्रसन्न होत असतात. ग्रामदेवता. 10 कोटी जप करा, मनातलं कळतं, समोरच्या माणसाच्या मनातलं लगेच कळतं. 11 कोटी जप करा, तुमची वाणी शुद्ध होते बोलत असताना. 12 कोटी जप करा, पितरांचा उद्धार होत असतो. नुसतं घर बसल्या जप करायचं आहे, बाकी काहीच नाही. पितरांचा उद्धार करायचा. 12 कोटी जप करा. 13 कोटी जप करा, माणसाला मोक्ष मिळतो. आणि 13 कोटी जप करायला किती दिवस लागतात माहिती आहे का? नवे किती वर्ष लागतात सांगू का? 13 कोटी जप करण्यास साधारणतः 40 वर्ष लागतात. अर्ध आयुष्य खपवावं लागतं त्याच्या नामामध्ये. तेव्हा कुठे तो प्रसन्न होतो. आणि कस काय तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणार देऊ? हा, बरं, तुम्हाला थोडक्यात सांगितलं म्हणजे बरं वाटलं. ती
तांब्याभर पाणी चालतं ना त्याला, नाही असं काही नाही, पण ते किती दिवस, ते किमान एखादं तप होऊ द्यावं लागतं, एखादं तप. मी बोलून गेलोय, महादेव प्रसन्न व्हायला मेवणा वाटला का मेवणी वाटली? एवढं सोपं वाटलं काय? परमार्थ सोपा वाटला काय? एक वेळेस तुमचा संसार चांगला आहे, बरा आहे, चांगला नाही आहे पण बरा आहे, पण परमार्थ इतका अवघड आहे. परमार्थ सोपा नाही आहे. देव सुद्धा परीक्षा घेत असतो. माझी तर भलतीच परीक्षा चालू आहे सध्या, तुमची असो या नसो, पण माझी भलतीच चालू आहे. मी म्हणलं देवा मी असं काय केलं? मुख्य गदाच माझ्या गळ्यावरच बॉन धरली, बरं ते मुख्यच नाही. पण देवा तू काही पण कशी पण परीक्षा घे, मी सुद्धा तुझ्या परीक्षेमध्ये उतरणार आहे. देवाच्या परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे. देव घेतो परीक्षा. देवाचा जप करा, जीवाचा उद्धार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हरकेश्वराय शिव हरकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, ईश्वराय शिव हरकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, जय हो. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. महादेवाला प्रिय आहे ते म्हणजे संगीत प्रिय आहे बरं का. हा, संगीत फार प्रिय आहे. मला असं वाटतं महिलांनी थोडंसं उठून पावली खेळायला काय हरकत आहे? हा हा, उठा उठा उठा. देवाच्या नामात पावली खेळायला काही कुठली लाज नसते. जय हो. वरा वरा वरा. गोड निघाल, गोड निघाल, गोड निघाल. जय हो. क्या बात है? दे दो भजन वाली वो माला. जय हो. पावली क्या पावली. यस, वेरी गुड, बहुत बढ़िया. जय हो. शिवाय नमस्तुभ्यं, श्री 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 शिवाय नमस्तुभ्यं, श्री
शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं शिवाय नमस्तुभ्यं श्री 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 शिवाय नमस्तुभ्यं राधे बोलो राधे राधे मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे झोपड़ी के भाग भूल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग भूल जाएंगे राम आएंगे राम आएंगे जो बड़ी के भाग भूल जाएंगे राम आएंगे जो बड़ी के भाग भूल जाएंगे राम जो बड़ी के भाग भूल जाएंगे राम आएंगे जो बड़ी के भाग भूल जाएंगे राम आएंगे
सुनाऊंगी, मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे शिव आएंगे, मेरी झोपड़ी के बागान खुल जाएंगे शिव आएंगे, मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे शिव आएंगे, मेरे झोपड़ी के बागान खुल जाएंगे शिव